नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या ज्या प्रकारे वसई विरारमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात हा मुद्दा संपूर्ण ठिकाणी गाजत आहे तो आहे फक्त रस्त्याचे मोठे मोठे खड्डे. कुठे ना कुठे लोकांना अतिशय नाहक त्रास होत आहे. त्या संबंधित अधिकारी आता आपण त्यांच्याशी चर्चा केली, जे होते शहरचे अभियंता प्रदीप पाचंगे यांनी संपूर्ण विषयावरती आपल्याला माहिती दिली आणि सांगितलं आहे का येत्या गोकुळाष्टमी आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा जे आपले महाराष्ट्राची शान बोलले जातात त्यांचे येण्याच्या अगोदरच हे रस्त्याची डागडुगी प्रॉपर तरीकेने होणार आहे. त्या संपूर्ण विषयावरती प्रदीप पाचंगे यांनी काय माहिती दिली आहे ते ऐकून घ्या. नाही, याच्यामध्ये चालली परिस्थिती आहे, सत्य आहे की याच्यावर खड्डे पडलेले आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळे सध्या आणि वॉटर लॉगिंग झाल्यामुळे खड्ड्यांचं प्रमाण जास्त आहे. आधीच्या वाहतूक आणि किती 11-10 वर्षातली वाहतूक आणि आत्ताची वाहतूक याच्यामध्ये पण लोड वाढलेले आहेत. त्यामुळे ते असलेले एक्झिस्टिंग रस्ते त्याला तग धरत नाही. ते नव्याने रस्ते करण्याचे गरजेचं आहे. MMRDAला देखील आम्ही तसं कळवलेलं आहे, सततचा पाठपुरावा करत आहोत. ते कॉन्क्रीट होणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याकडची जी वाहतूक आहे त्या अनुषंगाने आता ज्या रस्त्यांची कंडिशन आहे म्हणजे वर्षानुवर्ष आपण त्याला पॅचवर्क करतो. ह्या वर्षी देखील आपण पॅचवर्कची तरतूद ठेवलेली आहे. 25 कोटी रुपयाचं आपण टेंडर काढलेलं आहे. पूर्ण शहरातलं जवळजवळ 950 किलोमीटर रस्ते आहेत. एवढं कव्हर करणे आपल्याला आवश्यक आहे. लहान मोठे रस्ते आहेत. तर आत्ताचं नियोजन आहे, पाऊस पडतो आहे, त्यामुळे आपल्याला डांबरीकरण तर काही करता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पॅचवर्क करतो आहोत असं हे दिसत नाही किंवा झालेलं नाही आहे. पण याच्याप्रमाणे आता आम्ही काल इंजिनियर्स आणि ठेकेदारांची बैठक घेतली. ह्या बैठकीमध्ये डांबर न टाकण्याचं, म्हणजे डांबर काय टिकत नाही, तर पाऊस क्लिअर बंद आणि उघडीक होईपर्यंत आम्ही त्याला मास्टिक, प्युअर ब्लॉक आणि विशेषतः M60 कॉन्क्रीट हे टाकण्याचं. त्या M60 कॉन्क्रीटमध्ये पण जिओ मेम्ब्रन्स, पॉलिमर्स असं हार्डनर अशा गोष्टी टाकून ते काम कंप्लीट करायचं आमचं नियोजन आहे. आता गणपती येत आहेत, त्या तत्पूर्वी गोकुळाष्टमी येत आहे. तर शहरातले मुख्य रस्ते आम्ही प्राधान्याने आता मी जसं सांगितलं त्या पद्धतीने भरणार आहोत. पहिले मुख्य रस्ते कवर करून नंतर अंतर्गत मुख्य रस्ते आणि मग आतले रस्ते, अजून छोटे रस्ते असं कवर करण्याचं आमचं नियोजन आहे. हे मुख्य रस्ते तरी आमचं दहीहंडीच्या आधी आणि सगळं पूर्ण मॅक्झिमम रस्ते हे आमचे, म्हणजे तुम्ही असं समजा की गणपतीपूर्वी हे सगळं आमचं खड्ड्याचं नियोजन आहे भरण्याचं मुख्य रस्ते. आणि हे म्हणजे जेणेकरून नागरिकांना त्याचा कुठलाही त्रास होणार नाही. तर प्रत्येक वेळी फक्त आपल्यावरतीच आरोप लावण्यात येतो. आपल्या हातात काय नसताना वरिष्ठांचं काय भूमिका आहे? नाही, तर आरोप लावण्यात येतात, ते लावतील. आम्ही जे आरोप लावतात त्यांना देखील रिप्लाय केलेले आहे. त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की बाबा आमचं असं नियोजन आहे, गणपतीपूर्वी करायचं नियोजन आहे, असं आम्ही प्रत्येकानं आवाहन केलेलं आहे त्यांना. कधीपर्यंत कालावधी असेल म्हणजे चालू होणार आहे काम सर्व? काम चालू करायला सूचना दिलेल्या आहेत. कालच सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या ठेकेदारांची बैठक घेऊन लवकरच कामाला सुरुवात होईल.